पूर्व दिशेला रवी उगवला किरण पडली धरतीवरी जाऊ चला नीळोनी मथुरेच्या बाजारी जाऊ चला नीळोनी मथुरेच्या बाजारी रवी उगवला पूर्व दिशेला रवी उगवला आपण साऱ्या पोरी ताटमाट करून मथुरेच्या बाजारात चालत खऱ्या, पण आपल्या एकीला सुद्धा बाजारात जायची वाट माहित नाही बघ. बरं बाई, वाट्या हाक मारून अगं मावशी का मावशी, मावशी का मावशी, कशाला हाक मारली? अगं मावशी, आम्ही
साऱ्या पोरी ताटमाट करून मथुरेच्या बाजारी चालू आहे, पण आम्हाला एकीला सुद्धा बाजारात जायची वाट माहित नाही बघ. बरं बाई, मी घरात घराला पसारा आवरते आणि येते. घे बिगी बिगी. नाकात नथणी निसुनी पैठणी, नाकात नथणी निसुनी पैठणी, साध शृंगार करुनिया मादाराला हाक मारिते राधा मावशी बाईला, हाक मारिते राधा मावशी बाईला, हाक मारिते राधा मावशी बाईला, हाक मारिते राधा मावशी बाईला. निसुनी पैठणी, नाकात नथणी निसुनी पैठणी, साध शृंगार करुनिया बाजाराला हाक मारिते राधा मावशी बाईला, 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 हाक मारिते राधा मावशी बाईला. नाकात नथणी निसुनी पैठणी, साध शृंगार करुनिया बाजाराला हाक मारिते राधा मावशी बाईला, हाक मारिते राधा मावशी बाईला. धन्यवाद. शांताराम पालकर यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कृष्णा बिराडी यांकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आहे. रुद्रांश प्रवीण गुरव गाव गडीकोलवड यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 301 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे चंद्रबाला वासुदेव गुरव यांकडून सुद्धा 201 रुपयाचं पारितोषिक. तनिक्षा जोशी, रुद्र जोशी, रिया जोशी यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. सुगंध शिर्के हितकडून सुद्धा संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. गंगाराम बिराडी यांकडून सुद्धा संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. प्रकाश वारिसे यांकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक. कैलासवासी शंकर तुकाराम जोगळे, कैलासवासी शंकर तुकाराम जोगळे यांच्या स्मरणार्थ कारवी सुनील गावडे, प्रिशा उदय कदम, रियांश उदय कदम, निर्वेद राजू वाघमारे यांकडून 1005 रुपयाचं बक्षीस आलंय. तर श्री आई नागरी वंशी कलाकार त्यांचा आभार आहोत. त्याचप्रमाणे पूनम आणि पूजा यांकडून सुद्धा संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे शीतल शिवाजी गुरव
शीतल शिवाजी गुरव यांकडून सुद्धा संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. तर श्री आई नागाजी गावची कलाकारांना म्हणून त्यांच्या आभार आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कशाला गाग मारते? अगं मावशी, आम्ही सारे पोरी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालू आहे, पण आम्हा एकीला सुद्धा बाजारात जायची वाट माहित नाही बघ. अगं राधा, सारा शृंगार केला, थाटमाट केला आणि मथुरेची वाट तुम्हाला माहित नाही? नाही ग मावशी. बरं बाई, मीच तुम्हाला बाजारची वाट दाखवते. चला आपण मथुरेच्या बाजारात जाऊया. धन्यवाद रसिक जन हो, धन्यवाद. अभिषेक विष्णू जोगळे आणि महेश वसंत तरफसे यांकडून खास मावशीसाठी 201 रुपयाचा पारितोषिक आहे. तरी त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांचं नाव घ्यायचंय, अभिषेक आणि महेश. हॅलो, मावशीनं अभिषेक यांचं नाव घ्यायचंय. माझं नाव घ्यायचं विजयवीर. हॅलो, अभिषेकराव नाव घेत आहे का? काचेच्या ग्लासात उठला लेमन सोडा. काचेच्या ग्लासात उठला लेमन सोडा. अभिषेकराव या मावशीचा नाद सोडा. त्याचप्रमाणे महेश वसंत तरफसे यांचं सुद्धा नाव घ्यायचंय. तुळशीची माळ पांडुरंगाला वाहिली. तुळशीची माळ पांडुरंगाला वाहिली. महेशराव आपण दोघांनी पंढरी पाहिली. त्याचप्रमाणे आमच्या धर्माचे सहकारी मित्र लाईटमन विजयवीर यांच्याकडून सुद्धा त्याच मावशीसाठी 501 रुपयाचा पारितोषिक आहे. तरी मावशीनं त्यांचं नाव घ्यायचंय. विजयवीर नाव घेते, लक्ष असू दे. जिजाऊ सारखी माता तिचा शिवाई सारखा पुत्र. जिजाऊ सारखी माता तिचा शिवाई सारखा पुत्र. विजयराव तुमच्या नावानं गळ्यात घातलं मंगळसूत्र. आपण मथुरेच्या बाजारात जाऊया. क्लिअरिटी बघ, बँकच बॉम्बे लाइटिंग मीटिंग घेऊ का आज इथे शिव्या गाडी इकडे तिकडे अगं राधा, काय ग मावशी? आपण मथुरेच्या बाजारात आलो खरं बघ, पण बाजारात जाताना विकीलला काय घेतलं असे सांगितलं नाही. अगं मावशी, हे सगळं सांगायलाच पाहिजे का?
नाही हा मथुरेचा बाजार होणार कसा? बरं बाई सगळ्यांचं मीच सांगते. बरं बाई सांग लवकर. मावशी मी घेतलं दूध आणि या मीराने घेतलं दही. काय म्हणत? हिराने घेतलं दही आणि तू घेतलं दूध. अगं या हिराने घेतलं दही, हिच्या मालाला राधे सांगते गिरायकाची होईल किती ना फार घाई. आणि या चंद्राने घेतलंय खवा. वा वा वा, चंद्राने घेतलं खवा. अगं राधा तुला सांगते हा चंद्राचा नवरा आहे, दुसरीकडेच खातोय मी वा. आणि आपल्या ताराने घेतलंय लोणी. काय म्हणतेस? ताराने घेतलं लोणी. राधे हिनं घेतलंय लोणी आणि हिचा नवरा घरी भरतोय पाणी. गंमत केली. चला का पोरीनो आपण मथुरेच्या बाजारी जाऊया. नाही सवडा लागला. काय घेतलंस काय नेसलंस हे सर्व विचारून घेतलंस, पण तू काय घेतलंस तू काय नेसलंस सांगितलंच नाही. अगं मी म्हातारी मी काय घेणार? सांग मावशी. बरं बाई सांगते. मी की नाही राधे एकदम घेतलं स्वस्त एकदम मस्त. अगं थंडगार अगं ताक घेतलंय. आपल्या मावशीने घेतलंय ताक. आपल्या मावशीने घेतलंय ताक आणि आपल्या मावशीचं चपटे ना. अगं राधा बरं बाई चला आपण मथुरेच्या बाजारी जाऊया. आपण मथुरे बाजारात चाललो खरं, पण हा मथुरेचा अवघड घाट एखादं गाणं म्हण पाहू. अगं मावशी गाणं म्हणायलाच पाहिजे का? म्हण हा अवघड घाट आपण कसा पार करू हे समजलं नाही. बरं बाई भाई पाठीबो भाई मथुरे बाजारी Yeah.
गोकुळ नगरीला पेंद्या सुदाम जोडीला कृष्ण देवाने आगमारी येतो दारुणी देखीला कृष्ण देवाने आगमारी येतो दारुण देखीला जय गोकुळ नगरीला पेंद्या सुदाम जोडीला जय गोकुळ नगरीला पेंद्या सुदाम जोडीला कृष्ण देवाने आगमारी येतो दारुण देखीला कृष्ण देवाने आगमारी येतो दारुण देखीला जय गोकुळ नगरीला पेंद्या सुदाम जोडीला गोकुळ नगरीला पेंद्या सुदाम जोडीला एवढ्या घाई गडबडीने बोलवण्याचं कारण अरे पेंद्या अरे सुदामा 16 सहस्र 108 गोपिकांचा मेळा ताटमाट करून मधुरच्या बाजार चाललाय त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे ही कामगिरी मी तुमच्यावर सोपवतो येतो मी अरे पेंद्या अरे बोल सुदामा अरे बोल काय अरे काय झालं प्राइस 15,000 आहे. झालं बघ म्हणजे अरे कृष्णदेवाने आपल्याला कामगिरी सोपवली बघ अरे कृष्णदेवाची कामगिरी ना तर आपल्याला केली पाहिजे. आपला अनुभव आहे रे बायकांचा कुरकुर करायचा आपण चार सोबत बोलू तरी ना मुले. अरे धन्यवाद. वसंत दुबळे 100 रुपये, शीतल गुराव 100 रुपये, शुभांगी सुहास दुबळे 200 रुपये, सायली गुराव, कृतिका गुराव, श्रुती गुराव यांच्याकडून 120 रुपये, बापू पांचाळ 100 रुपये, विभावरी आमटे, सुनीता आमटे मावशीसाठी खास मावशीसाठी 100 रुपये, शशिकांत डोबळे यांच्याकडून 100 रुपये, श्री आई नागादेवी हौशी कलाकार नमन मंडळ आपले आभारी आहोत. धन्यवाद. अरे म्हणजे तुला जमणार नाही का रे मला काय मुले जमायचं नाही बघ. आणि हे काम असलं आपण कधी केलं नाही. आता हे काम करायचं म्हणजे कोण तुला माहित आहे का कोण अरे तो वरच्या आळीतला वाकड्या वरच्या आळीतला वाकड्या नाही माहित नाही रे. अरे तो
बोबडा बोलतो ना आता कसं आता आठवलं तुला झूट पण नीट आणि वाकड्या बोलण्यात एकदम नीट त्याला सांग वाटतो तुला सगळं ऐकलेलं वाटतं रे आता त्याला आवाज दे मी देऊ म्हणतोस अरे वाकड्या रे वाकड्या अरे वाकड्या मला काय ना तुझ्या झालं तरी काय हात मारायला अरे लवकर इकडे अरे ये तुझ्या अरे माझी की नाही तांबू काय कुठे नाही बघ अरे मग तुम्हाला हात माराय झाली तरी काय अरे तू लवकर ये मग तुला सांगतो असं काय येतो हा येतो काय म्हणाला उदानी त्याचा काय बोला नाचून नाचून
आता बोलला धन्यवाद रसिक जन हो धन्यवाद. अरे काय काय अरे मेल्या हाता मारून मारून त्याच्या घशाला कोरड पडली. होय मेल्या होताच कुठे. अरे काय सांगू तुला खालच्या दात्याच्या आम्ही तुला लावली खालच्या दात्या होय ते उत्तर मंदिराच्या बाजूला आणि त्या पाटलात बघाय गेलो. काय झालं म्हणजे तुम्हाला माहिती ना. अरे काय मी इकडे पिता समजलं दोन बायकांनी आधी जाम चौकशी करूया. सौरभ मला म्हणजे काय अतुल्य आहे. गेलो पाटला जिल्ह्याला काय होत काय झालं तरी काय पण तो बघा एक मन आला होता आता अंगाला आता लागला अंगाला लावला बरोबर बघा आणि भुगत तो भाई याला अंगाला लावला तो बला झाला. अरे तरी मी संध्याकाळी गेलो ना अरे हा ओढ घरात खली गोष्ट सांगितलं त्यानं मला. काल काय झालं माहितीये त्यानं पण गुन्हा खाली लावला आणि नामू गुलव आला होता. नाम गुलव त्याच्यावर कुल्ल्यात गेला कुल्ल्या दगडी काढून कुठल्या कुल्ल्या आणि ह्याची गाय सुद्धा चुकली. आता म्हणतो आहे मला काय ठेवणार ना काहीतरी नाटक केला काय झालं नाही फक्त मी नाटक केला असं बोला झालं. आणि येता येता वर आलो आणि ती शिवनेरी मित्र मंदिराची पूजा होती तिथं दर्शन घेतलं. हा प्रसादी आणलाय तुम्हाला प्रसाद होय आता घालायचा. अरे ते आवाजाचं राहू दे. अरे हिच्यात भरलाच काय एवढा देव पण मी म्हणतो मला आवाज दिलाव कट्या काय काय म्हणजे. अरे कृष्णदेवाने आपल्याला काय आता खेळायचं नाही तर पलवीन पण आलाय बॅट बॉल खेळली नसतो. अरे खेळून खेळून त्या सगळ्या गोट्या हरवल्या रे. बॉल कुठे दिसतच नाही. अरे कामगिरी 16 शस्त्र 108 करून आपण आता बघायच्या इकडं त्या लांड्याच्या बाजारात अशा तिथं गवळणी म्हणजे गवळणी बक्षी बायको त्या गवळणी चालायचं तरी काय येऊ ना एवढं बाय पुजाचा आहे.
पहिला तू झोप त्याच्यावर तू झोप त्याच्यावर मी झोपतो आणि झाला एवढा अधिक झाला आता काय गवलं नाही तुला झालं दुसऱ्या रस्त्याने जातील अरे कुठल्या रस्त्याने जातील अरे गेला तरी तिथंच येतो ए बाबा कसा गेला हा डोक्याच्या वरून गेलेला आहे हे बघ गोकुळातला धैर्य हा गोकुळातच राहिलं पाहिजे बरोबर म्हणून ही कामगिरी आपल्यावर सुचवली आहे बघ बरं ठीक आहे कामगिरी म्हटल्यावर माझी आठवण तरी आली माझी तू ये ताली तुम्ही काय म्हणतो नवलन खायचं रे तुझं काय लोक अरे नक्की म्हणजे काय बोलवलं काम करायला त्याच्यात एक मार्की भर बघायचे चल माझ्या मागून ह्याच्या मागणं मी जातोय माझ्या मागणं मी आणि सौरभ विजयी ध्यान करून आता त्या गीतासाठी
एकशे एक रुपयाचा पारितोषिक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की शाहिरानं पुढे हे म्हणायचं आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे विष्णू डोंगरे आणि वंदना डोंगरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे सुभाष चाकरकर, प्रवीण वीर, दीपक बोलकर, सागरवीर ढोलकीपट्टू यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 202 रुपयाचा पारितोषिक आहे. तर त्यांच्या मी त्यांचे आभार आहे. त्याचप्रमाणे पांचाल उर्फ बापू यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचा पारितोषिक आहे. त्यांची आई नागांनी त्यांच्या आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिकजन हो, या ठिकाणी ढोलकीपट्टूसाठी म्हणजे सागरवीरसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते बक्षिसाचे आहेत. विजयवीर यांकडून सागरवीरसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर श्री आई नागादेवी वंशी कलाकार नमन मंडळ त्यांचे आभार आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हीरा तारा चंद्र कला तत्वरी, हीरा तारा चंद्र कला जाग सत्वरी, चला करुणी तयारी. अजून बघितलं नाहीस? हे बघ, हे काय काठी. या माझ्या काठीच्या टोकाकडे बघायचं. काठीच्या टोकाकडे बघायचं. माझा मित्र आला. हा माझा मित्र माहिती ना.
भाली लागला अरे ह्या सगळ्या हा मग आणि ती बोलते मावशी मावशी ह्याच्या आईची ती मावशी माझ्या आईची ती बहीण ना बरोबर तुझ्या हातात माझ्या पण नाही दोघांची एकाच ठिकाणी आहेत बघ, मी काय म्हणतो त्याच्या नाही माझ्या पण नाही माझ्या बघ, तुझ्या भाली 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 करायचं तरी काय आता करायचं कसं काय सांगा तुम्ही? करायचं म्हणजे अरे त्यांना जागच्या जागीच थांबवायचं आता विचारायचं काय विचारायचं जी घ्या मारू नका ना लोणी लय आवडतं आता खातो मी आमच्या घरी पण आहे गाय तांदूळ गाय तुझी हलवाय का काय सांगू त्यांना काय विचारू तरी काय त्यांना विचारायचं काय तुम्हाच नाही त्यास गवळण ही आला मी आला तू आणि आता विचारायचं लोणी पण हवा दही पण हवा हॅलो या गावचे शाखा प्रमुख माननीय महादेवजी खानविलकर कुठं असतील त्यांनी माईक पाशी संपर्क साधायचा आहे. महादेव खानविलकर गेले गेले तुम्ही आलात तिथून आणि जाणार कुठे काय रे वाकड्या आम्ही आलो गोकुळातून हा आणि चाललो मथुरीच्या बाजारी लोकल काय झालं आलो तुला आणि जाणार मुतलेच्या बाजारला मुतलेच्या बाजारला मावते झालं नाही काय अजून झालं इथं लग्न होताना मुक्ती झाली होणार काय कशाला मला बोलवलं आता बंद आहे अरे बाबा चाले बाबा देवाचा हुकम आहे ह्या गोकुळातलं दैवत गोकुळातच लायाला पाहिजे तुमच्याकडे काही कायदा वगैरे आहे का तांडा म्हणते आहे काय कायदा म्हटलं कायदा म्हटलं आहे. मी म्हटलं कांदा आहे का कांदा लय महाग झालाय 50 रुपये किलो आहे होय ना हो होय होय काय आता कायदा कायदा फालतं नाही चल आठवतोय आठवतो म्हणजे सांगा बघा सांगा होय लवकर दिलगे झाला अरे मावशीला गाडी उठली काय उठले मला पण आम्हाला मथुरीच्या बाजारी जायचं आहे अरे आज बोलते पटपट सवय आहे तिला बघ कधी वाटते सगळ्या दिवशी टाकात लाईन मारतो का लाईन मारली तर माझी लाईन कट होईल आमचा कायदा आहे ऐक गौलणी तुला सांगतो हुकुम देवांचा ऐक गौलणी तुला सांगतो हुकुम देवांचा हुकुम देवांचा कायदा तुला तुझा माझा हुकुम देवांचा कायदा तुला तुझा माझा ऐक गौलणी तुला सांगतो हुकुम देवांचा ऐक गौलणी तुला सांगतो हुकुम देवांचा
धन्यवाद रसिक जन हो, धन्यवाद. तुकाराम गणू वीर यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू सौरव विजयवीर आणि त्यांची नात सानिया विजयवीर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर श्री आई नागादेव औषधकर कर्णमठ त्यांच्या आभारावर रसिक जन हो, या ठिकाणी आमच्या शब्दाला मान देऊन इथं हजर राहिले ते आमचे ढोलकीपट्टू सागर प्रवीणवीर, त्यांचं मंडळाच्या वतीनं शाब्दिक सुमानानं आभार मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय मग आमचा ऐकलाव काय अरे म्हण ना आधी काय मला शांत बसावं लागेल देव येईपर्यंत असं म्हणणं असंच आहे. तुझा विषय काय? मोबाईल जागेवर पकडून आहे. 2 तास होत आले, 2 तास जागेवर पकडून आहे. बघू अरे बघ म्हणजे माझं नाव घेतात की काय? मावती सगळ्यांना माझं नाव आवडतं. तुला पण आवडलं तर एखाद्या ऐक हो मावती माझं नाव घेते. सर्व नाही का सगळ्यांनी आपल्या वाकड्याचं नाव घेते. बोलो आणि कान पण दिवाळीच्या सणाला सारेजण करतात चकल्या. टाकल्या गोल्यात टाकल्या. दिवाळीच्या सणाला सारेजण करतात चकल्या आणि आमचा वाकड्या बघा हा टाकल्या. काय बघताय? हे ट्यूबलेट शीट कधी घेतला? तुझं नाव घेतलं. अरे तू पण घे ना. काय घेणं? अरे मावतीचं मी नाव घेतलं ना सवय लागेल. प्रत्येक कार्यक्रमात घालती तुकात मलाच बोलवते. अरे घे रे. आता तू म्हणतो म्हणून घेतो बाबा. घेऊ ना. पेला 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 नो पेला पेला बालचाक पेला 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 मलाई का पेला मेला पेला मलाई मलाई पेला पेला मलाई का पेला मावती तू आधी मत मी तुला कवललेला पेला नाव घ्या सांगितलं तर काय पण होती जरा बरं वाटतं लोकांना. मालकी हलकी. अरे तू मस म्हटल्यावर काय करणार? मावते सगळ्या वाटल्या तू बी का मला बसायला 6 महिने आणि उठायला 6 महिने लागतात. सगळीकडे हा झालाय. काय झालं? बताय थांबले उठाय थांबले. अरे ही कोरोनाची लस घेतल्यापासून सगळे आजारी पडले. राईट सांगा वा उपाय आहे माझ्याकडं. कसा रे? हा वाटवायचा आहे. तुम्ही फक्त वादा.
काय म्हणतो आता तुमच्या मनासारखं झालं ना चला आता देवाला थांबूया चला 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 इकडं हे वाजव आम्हाला आढळणारे तुम्ही हात तरी करू. श्रीकृष्ण भगवान असे असतात. बाई पद्म बिंबी हिरा मस्तकी तुला कटेवरी हात ठेवून विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात. मग आपल्या जन्म कुणाला चराचरातून व्यापून वरलो मत उद्धाराला चराचरातून व्यापून वरलो भक्त उद्धाराला ऐकून गे राधे माझ्या या जन्मलीला ऐकून गे राधे माझ्या या जन्मलीला ऐकून गे राधे
पाहून व्यापून उरलो भक्त उताराला गत पडल्यावर गत पडल्या गत पडल्या गत पाय ऐकून घे राधे माझ्या या तिला उचल सांग ऐकून घे राधे माझ्या या जर मोबाईल पकड ऐकून घे राधे माझ्या या राधे ऐकलीस का माझ्या जन्मलीला तू ऐकली अगं अगं हिरा हे खरोखरच श्रीकृष्ण भगवान आहेत. आपण यांना शरण जाऊया. जा तुला रजा आहे तुला अभय आहे. जा तुला रजा आहे. जेव्हा मी शरण आली. थांब राधे 7व्या अवतारात दिलेले वचन पूर्ण कर. ठीक आहे काय तुझ्यान माझ्या प्रीतीची अमर आहे कहाणी तुझ्यान माझ्या प्रीतीची अमर आहे कहाणी काना सावल्या चरणी काना सावल्या चरणी काना सावल्या चरणी माझ्या
आणि पुढे येऊन म्हणायचंय असं फरमाईश बक्षीसदात्यांची आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुझ्या न माझ्या प्रीतीची अमर आहे कहाणी. तुझ्या न माझ्या प्रीतीची अमर आहे कहाणी. काना हो कावद्या चरणी, काना हो कावद्या चरणी, काना हो कावद्या चरणी.
लंकापती रावण सादर करणार आहोत. तरी कोणी मोबाईल 2 तास पकडून आपल्या जागेवरून उठायचं नाही आहे आणि कार्यक्रमाला प्रतिसाद द्यायचा आहे. धन्यवाद. लेट झाला नाही. आज म्हातारा लेट येतोय म्हटलं बसूया जरा. कॉमेंट रे माझ्या येतोय संगतीला चौंगडी. अरे सांडला झाला. खाली गेला गेलाय. अरे हाय थोडीशी बघू बनवतो माझ्या दोस्तास. अरे जिम्या अरे मला सांगा काय आहे. बरेच दिवस झाले होते जरा मारू. अरे कुणीतरी हे जाऊ दे. गेल्या कामावर काढतील. नाही गुपचूप घेऊन गेला. बायका पोरा उपास राहतील कामावर काढल्या. आमदारा बघतो कोण येतोय का. येऊन चाप माझी डायरेक्ट मारायला सुरुवात केली. विषय पप्पूला बघणार एवढी टाकणार नाही पप्पूला. एवढी मोठी तंगडी बसणार गॅलरीत येते काय बघ तुझ्या. घरी गेल्यावर वास येतो मग बडबड. बाय सवय नाही ना घ्यायची. का ह्याची नव्हतं कोण घेत ही इंग्लिश. मग कसली तुला तो थांब गेला कसली. हे म्हणजे होतं मारू मला पण. तांबी ठेव. कसं आहे माहिती आहे काय. पैसा कमी पण चढल याची हानी. लिकेज आहे लिकेज. पौदाच पण घ्या मला. काय रे सँडल मेला पैसा फुकट जातील सँडल. लेट आला. आठवली गेला. वास कसा तरी तो ठेव. मला इंग्लिशची सवय त्यानं काय नाव आहे. महाराज येऊन महाराज का तुला सांगितलं तो कामावर नको म्हणू. झाला तू लक्षात. डोळे पाणवलेलं वाटत तुझं. चक्कर काय रे काय झालं काय रे. काय आता ती आल्यावर काय आता घरी जाऊ आठवण यायला लागली रे. तिची की बायकोची मेल्या बायकोची. खरा नसतं मग.
महाराज आलं तर सांग बाबा. जेवण जगला या ठिकाणी लोक आहे आणि एक तर माझ्या समजला घेतला पाहिजे. आपल्या जोडीचा राजसेवक कुठे आहे? मेळाला फाशा पडला गेला बघतो माझी पण उतरत नाही थोडीशी. काय झालं? भूत आली बघ. मला लागलं नाही काय उतरवून टाकला चांगली सांगत होतो मजा घे. विश्रांती घेत आहे. आज माझी मथुरा एवढी शांत शांत का वाटत आहे? शांत नाही नित्य नेमाने येणाऱ्या गवळणी आज 12 वाजून गेले तरी त्यांचा अद्याप पत्ता नाही. या गावाने कोणी अडवले असते? चार दिवस झाले की ते आपण येतील. अजून एक गाऊन तू सांग या गावाने कोणी अडवले? आता आम्हाला काय सांग बाबा. जातो मला काय वर उठलं माझा 40 वर लागला खरं राजसेवक या गावाने कोणी अडवले? महाराज त्या गवळणी माझ्या बाबा नाही महाराज नको महाराज हे सांगतो मी सांगतो.
नको त्या पोराचा नाव होय तो देवची काय याने गव्हर्नमेंट करे काय असं चाली आपल्याला या ठिकाणी हजर करा होय बाबा धन्यवाद या ठिकाणी अभिषेक विष्णू जोगळे प्रतिभा विष्णू जोगळे यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांच्या आम्ही आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. महाराज काही गडबडीने बोलवण्याचे कार्य तुझ्या कठीण कामगिरी संपत आहे असंच गोकुळात जा आणि कृष्णाला तुझ्यावर घेऊन ये बाबा काय होणार काय माहिती काय भैरू आता दूर जाणार काय करणार आणि कृष्ण बलराम येणार धन्यवाद धन्यवाद पुन्हा एकदा अभिषेक विष्णू जोगळे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं मानसिक आले तसे आहे नागाची मानसिक आले त्यांच्या आभार धन्यवाद 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 बंद करू काय घोड्यावरती स्वार कौतवदासाठी हो कृष्णदेव गोकुळीचा अधिपती हो कृष्णदेव गोकुळीचा अधिपती
खाली घाल. Yeah.